जय ज्योती जय सावित्री. मी विद्या सोनवणे, राहणार वेंकी, जिल्हा चंद्रपूर. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र यात मी आपणा सर्वांचं स्वागत करते. 28 नोव्हेंबर ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. सर्वप्रथम मी त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करते. त्यांनी जनमानसांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारचे पावलं त्यांनी उचलली. लेखाच्या माध्यमातून, कविता, भाषण अशा अनेक माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. कारण लोकांमध्ये अज्ञान होतं, त्याचप्रमाणे लोकांमध्ये वाईट आचरण होतं. शिक्षणाचा अभाव असल्याकारणाने त्यांचं आचरण बरोबर नव्हतं आणि म्हणून ते होणं गरजेचं होतं. त्याच्याकरता त्यांनी जे संत महात्मे होते त्यांची जी अभंग होते त्या अभंगांचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आपला काव्यरचना तयार केल्या. आणि सुरुवातीला त्यांनी त्याला अभंगच नाव दिलं. परंतु पुढे त्यांच्या लक्षात आलं की अभंगामध्ये रूढी, परंपरा, स्वर्ग, नरक यासारख्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्यांच्या मनाला हे पटलं नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या काव्यरचनेला अभंग हे नाव न देता त्यांनी त्याला अखंड हे नाव दिलं. अखंड म्हणजे खंड न पडता सतत चालू असलेलं कार्य. लोकांमध्ये क्रांती निर्माण करायची होती आणि त्याकरता हे अखंड फार महत्त्वाची भूमिका बजावते आहे. तर हे अखंड जे स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेद मांडला जायचा, मुला मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं, लोक सत्याने वागत नव्हते, पण ह्या सगळ्या गोष्टीची ज्या उणीवा होत्या ह्या भरून निघाल्या पाहिजे. जो गोरगरिबांवर अत्याचार व्हायचा तो अत्याचार त्याच्याशी संघर्ष करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आली पाहिजे. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी अखंड या काव्याची रचना केली. त्यामध्ये मी 3ऱ्या नंबरचं जे अखंड आहे ते मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी भावे, कुटुंबा पुसावे आनंदाने, नित्य मुला मुली शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यांना, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगू लोका, सुखे वागवावे पंगू लोका, सत्य आचरणाने सर्व सुखी सुख द्यावे, स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे, ज्योती म्हणे. या अखंडामध्ये महात्मा ज्योतिरावांनी सांगितलं आहे की स्त्री आणि पुरुष दोघांनीही कष्ट करायचं आणि आपलं कुटुंब आनंदात पोसायचं, मुला मुलींना भेद न करता शाळेत घालायचं, त्याचप्रमाणे जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना अन्नदान करायचं. तसंच एखादा जर अपंग व्यक्ती तुमच्या सहवासात असेल तर त्याला आदराने आणि प्रेमाने आपण वागवलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही जर इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुमचा सुद्धा संसार हा सुखाचा होईल असं महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात. अशा प्रकारचा हा जो धगधगता क्रांतीसूर्य होता, लोकांसाठी सतत झटत होता, हा क्रांतीसूर्य 28 नोव्हेंबर 1890 मध्ये धगधगत्या ज्वालांमध्ये लुप्त झाला. परंतु त्यांचा जो ज्ञानाचा प्रकाश होता हा प्रकाश मात्र सर्वदूर पसरला. अशा थोर महात्म्यास पुन्हा एकदा मी वंदन करते.